अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या परिस्थितीनुसार टेन्शन थोडंसं सीरियस आहे. कारण Moody'sने भारताच्या आर्थिक वर्ष 2027 साठी काही अनुमान मांडलेले आहे, नोंदवलेले आहे. त्यामध्ये ते असं म्हणत की भारताची जी-डी-पी ग्रोथ जी आहे, ती 6.8% वरून ही 6% वरती घसरणार आहे. याचा अर्थ आपल्या आर्थिक परिस्थितीवर आपल्या देशामध्ये महागाईही वाढणार आहे. त्यातल्या त्यात भारताचं 55% ऑइल आणि 90% गॅस हे बाहेरून येतं. त्यामुळे साहजिकच आपल्या देशामध्ये पेट्रोल, गॅस आणि इतर जो काही खर्च आहे, हा वाढतच जाणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की आपला जो काही पगार आहे, जे इन्कम आहे, ते आहे तेवढंच राहणार आहे. पण खिशाला कात्री मात्र लागत जाणार आहे. अचानक क्रॅश नाही होणार. अचानक क्रॅश नाही होणार. पण खर्चाचं जे काही प्रेशर आहे, ते आपल्या खिशाला बोचकं करणार आहे. त्याची कात्री जी आहे ती लागत जाणार आहे. तिकडे काहीही झालं तरी इकडे गॅस महागतो, तेल महागतो आणि साहजिकच भारतात आपल्या इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे युद्ध जरी तिकडे चाललं आहे, तरी त्याचा परिणाम आपल्या ह्या दैनंदिन लाईफस्टाईलवरती होतो आहे. म्हणून मित्रांनो, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपला जी-डी-पी खाली जातोय आणि महागाई आपल्याकडे वाढते यावर तुमचं मत काय आहे? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.